नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे काकडी, घोरकीन, कलिंगड, कारली, करटोली, पडवळ, तांबडा भोपळा, दुधी भोपळा यासारखी पिकं घेतली जातात. या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विविध किडींचा उपद्रव हा होत असतो. त्यामध्ये सुरुवातीला बियाणं उगवून आलं की जेव्हा रोपं 2 ते 4 पानाची असतात अशा अवस्थेत वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणारी कीड म्हणजे तांबडे भुंगेरे, लाल भुंगेरे, काळे भुंगेरे. तांबडे भुंगेरे ही कीड विशेषतः रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. वेल मोठी झाल्यावर हेच भुंगेरे कोळी पानं खातात आणि त्यामुळे पानावर गोलाकार ठिपके आढळतात. त्यामुळे वेलींच्या वाढीवर परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे नागळी. ही कीड देखील सुरुवातीपासून ते वेल वाढीच्या संपूर्ण अवस्थेत पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ही कीड पानांमध्ये शिरून त्याचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे प्रादुर्भावित पानांवरती नागमोडी पांढरे पट्टे पाहायला मिळतात. त्यामुळे पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पन्नात मोठी घट होते. या व्यतिरिक्त सर्व वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. यामध्ये विशेषतः मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यानंतरची महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. मंडळी, फळवर्गीय भाज्यांमध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही कीड आहे. ही माशी सुरुवातीपासून म्हणजे फळं धरायला सुरुवात झाल्यापासून तर ती काढणीपर्यंत फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यानंतर सूत्रकृमी. हे देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना आढळून येतात. जमिनीत राहणारे सूक्ष्म सूत्रकृमी झाडाच्या मुळात शिरून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे मुळांवर गाठी येतात, झाडांची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात आणि झाडं रोगट दिसतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. मंडळी, आता या भाजीपाल्यावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण काय करायचं? तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायचा. कारण या पद्धतीमध्ये कीड आणि रोगाच्या नियंत्रणाबाबत सर्व बाजूंचा विचार केला जातो. यामध्ये जमिनीची निवड, कीड आणि रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती, मशागतीच्या पद्धती, जैविक कीटकनाशक आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकं यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे रासायनिक कीटकनाशकं अगदी आणीबाणीची परिस्थिती आली तरच त्यांचा वापर करावा. यानंतर विविध मशागतीच्या पद्धती वापरून देखील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येतं. उदाहरणार्थ, जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी, जेणेकरून भरपूर सूर्यप्रकाशामुळे रोगजंतू मरून जातात आणि किडींच्या सुप्तावस्था नष्ट होतात. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावे, जेणेकरून किडींचं प्रमाण कमी करता येतं. त्यानंतर मुख्य पिकाभोवती सापळा पिकं घ्यावी, ज्यामुळे मुख्य पिकावर किडी कमी प्रमाणात येतील. यांत्रिक पद्धतीने किडींच्या अळ्या आणि रोगट पानं गोळा करून नष्ट करावीत. जिथे लाईटची व्यवस्था आहे तिथे प्रकाश सापळे लावावेत. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं आपण नियंत्रण करू शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.